अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते। त्यावेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कमांडोमध्ये एक महिला कमांडोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। पंतप्रधानांनी आतापर्यंत अनेक विदेश दौरे केलेत, पण त्यांच्या सुरक्षा वर्तुळात पहिल्यांदाच स्त्री अधिकारी दिसली आहे। आदासो कपेसा असं त्या महिला कमांडोचं नाव। आतापर्यंत पंतप्रधानाच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये पुरुष अधिकारीच होते, त्यामुळे आदासो कपेसा यांची ही पहिलीच नियुक्ती ऐतिहासिक ठरली आहे। भारताच्या सर्वात उच्च सुरक्षा दलांपैकी एक असलेल्या सशस्त्र दलासाठी निवड होण्याकरिता आव्हानात्मक प्रक्रियेला सामोरे जावं लागतं। आदासो यांनीही या नियुक्तीकरिता अतिशय कठीण असं कमांडो प्रशिक्षण घेतलं। शैक्षणिक ज्ञान, शारीरिक प्रशिक्षण, निशाणेबाजी, हेरगिरी तंत्र, कमी अंतरावरून लढाई करणे, धोका ओळखणे, मानसिक मूल्यांकन आणि विविध प्रशिक्षणाचे टप्पे त्यांना पार करावे लागले। प्रशिक्षणादरम्यान आदासो यांनी केलेली कामगिरी उत्तम असल्यामुळे त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकात करण्यात आली। सीआरपीएफ मध्ये अधिकारी पदावर नियुक्त असलेल्या आदासो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणासाठी नियुक्त असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये पहिल्या स्त्री अधिकारी म्हणून स्थान मिळवले। त्यांचा जन्म मणिपूर मधल्या सेनापती जिल्ह्यातील कैबी या खेडेगावातील आदिवासी कुटुंबात झाला। एसपीजी मध्ये सामील होण्यापूर्वी आदासो कपेसा सशस्त्र सीमा बलाच्या 55व्या बटालियन मध्ये पैथरागड येथे इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होत्या। इथेही एक शिस्तप्रिय आणि ध्येयनिष्ठ महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती। आदासो यांनी त्यांचे शालेय शिक्षण आसाममध्ये पूर्ण केले। त्यानंतर उच्च शिक्षण घेतल्यानंतर सशस्त्र दलात करिअर करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले। त्यासाठी त्या सीआरपीएफ मध्ये सामील झाल्या। इथे त्यांना शस्त्र कसे हाताळायचे, लढाऊ कौशल्य, नेतृत्व विकास याविषयी प्रशिक्षण मिळाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन दौऱ्यावर असताना त्यांच्या मागे उभे असलेल्या आदासो कपेसा यांची छायाचित्र समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाली। या प्रसंगाच्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे त्यांची प्रतिमा समाजासाठी प्रेरणादायी बनली। समाज माध्यमांवर त्यांनी ट्रायबलायझर, सिंबल ऑफ स्ट्रेंथ, पॉवरफुल इन्स्पिरेशन म्हणून प्रशंसा मिळवली। छोट्याशा खेड्यागावातून अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेली मुलगी चिकाटी, धैर्य आणि मेहनतीच्या बळावर यश मिळवू शकते, हे आदासो कपेसा यांनी सिद्ध करून दाखवले। पंतप्रधानांच्या संरक्षणाकरिता झालेली ही नियुक्ती म्हणजे आगामी काळात सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या पंखात बळ आणण्यासाठी प्रेरक ठरेल, हे नक्की।